थंडगार डिसेंबरची रात्र होती. सगळीकडे ख्रिसमसचे दिवे चमकत होते. बर्फासारखा थंड वारा वाहत होता आणि चर्चमधून घंटानाद येत होता. त्या छोट्याशा गावात आरव नावाचा एक गोड मुलगा राहत होता. आरवला ख्रिसमस खूप आवडायचा, पण या वेळी काहीतरी वेगळं होतं. सांता क्लॉज आला नव्हता आणि गावातली सगळी खेळणी अचानक गायब झाली होती. आरव खूप घाबरला. जर सांता आला नाही तर ख्रिसमस नाही होणार, तो स्वतःशीच म्हणाला. तेवढ्यात त्याला खिडकीजवळ एक छोटासा घंटानाद ऐकू आला. बाहेर पाहिलं तर एक जादुई घंटा चमकत होती. त्या घंटेवर लिहिलं होतं, धैर्यवान मुलालाच ख्रिसमसची जादू सापडेल. आरवने ती घंटा उचलली आणि अचानक फट, तो थेट जादुई बर्फाच्या जंगलात पोहोचला. तिथे त्याला भेटले एक गोंडस एल्फ, एक बोलणारा रेंडियर आणि उदास सांता क्लॉज. सांताने सांगितलं, आरव, लोकांनी एकमेकांवर प्रेम करणं विसरलं आहे, म्हणून माझी जादू हरवली आहे. तेवढ्यात काळोख वाढू लागला. आकाशात ढग दाटले. ख्रिसमसची जादू पूर्णपणे नष्ट होणार होती. आरव थोडा घाबरला, पण मग तो म्हणाला, ख्रिसमस म्हणजे फक्त गिफ्ट नाही, ख्रिसमस म्हणजे प्रेम, मदत आणि आनंद. आरवने ती जादुई घंटा वाजवली. एक मोठा प्रकाश सगळीकडे पसरला. क्षणातच सगळं गाव उजळून निघालं. सांता हसला, खेळणी परत आली आणि चर्चच्या घंटा मोठ्याने वाजू लागल्या. सांताने आरवला मिठी मारली आणि म्हणाला, तू ख्रिसमसची खरी जादू वाचवलीस. त्या दिवशी आरवला सर्वात सुंदर गिफ्ट मिळालं. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू. बोध, ख्रिसमसची खरी जादू गिफ्टमध्ये नाही, तर प्रेम, दयाळूपणा आणि एकमेकांना मदत करण्यात आहे.